Hello student, this is Moresur here. Today we are going to learn about that is the next part of this novel To Serve with Love, that is synopsis of the extract. ठीक आहे. मग आता नेमकं ह्या नॉवेलचा काय सिनॉप्सिस जो आहे तो आज आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. बघा, इन दिस एक्स्ट्रॅक्ट ब्रेथवेट रिकाउंट्स द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट काउन्सिल. मग ह्या नॉवेलमध्ये काय केलं आहे, साधारणतः जे काही हाफ इयरली रिपोर्ट आहे स्टुडंट काउन्सिलचा, तो रिपोर्ट जो आहे तो काय केला आहे ह्या नॉवेल थ्रू मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो ब्रेथवेट यांनी केलेला आहे. In which the students of the school report to the faculty and the other students on what they have been studying thus far. म्हणजे प्रत्येक फॅकल्टी असेल किंवा स्टुडंट जे असतील त्यांना ह्या जे काही त्यांचं टर्म असेल त्यामध्ये नेमकं त्यांना काय समजलं, काय अंडरस्टँडिंग किंवा काय टीचिंग केलं गेलं, ह्या सगळ्याचा रिपोर्ट जो आहे तो काय केला जातोय ह्या स्टुडंट काउन्सिलच्या प्रोग्राममध्ये जो आहे तो काय केला जातोय, मांडला जातोय. सो ब्रेथवेट्स क्लास रिप्रेझेंटेटिव्ह स्पीक नॉलेजेबली अबाउट देअर कोर्स वर्क. आणि आपले जे रायटर आहे ब्रेथवेट यांच्या क्लासचे जे मुलं आहेत, ठीक आहे, यांच्या क्लासची मुलं काय करतात, एकदम नॉलेजेबली काय करतात, तो रिपोर्ट जो आहे तो काय करतात ते प्रेझेंट करतात. ठीक आहे. अँड द प्लेस अ कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ द एम्फेसिस ऑन हाऊ मच दे हॅव लर्न अबाउट द डिफरंट पीपल. आणि सांगितलं की ते बाकीच्या लोकांकडनं किती वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळ्या थिंग जे आहे ते बाकीच्या लोकांकडनं कशा शिकले, ठीक आहे, याच्यावरती काय करतात ते भर देतात. ठीक आहे. इवन सांगितलं डिफरंट पीपल, कल्चर्स, कस्टम्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ द इंटरनॅशनल अँड देन इंटररेशियल कोऑपरेशन. म्हणजे जे काही इंटरनॅशनल असेल किंवा इंटररेशियल जे कॉपरेशन आहे किंवा वेगवेगळ्या कल्चर्स जे असतील या सर्वातनं ते विद्यार्थी नेमकं काय शिकले त्याच्यावरती काय केलं आहे, जास्त भर दिला गेला आहे. ठीक आहे. सो मिस जोसेफ अँड देनम बोथ स्टुडंट्स ऑफ द ब्रेथवेट क्लास प्रिसाइड ओव्हर द मीटिंग्स. ही जी काही मीटिंग जी आहे, ठीक आहे, ही मीटिंग कंडक्ट करण्याचं काम जे आहे किंवा ज्यांनी ती अरेंज केली होती, सो सांगितलं मिस जोसेफ आणि देनम जे ह्या दोन स्टुडंट आहे ब्रेथवेट यांच्या क्लासचे, यांनी ही मीटिंग काय केली होती, कंडक्ट केली होती. सो ॲट द आउटसेट मिस्टर फ्लोरिन द हेडमास्टर ॲड्रेसेस द मीटिंग विथ अ लेंदी. आणि सुरुवातीलाच म्हणजे आउटसेट म्हटलंय म्हणजे मीटिंगच्या सुरुवातीलाच काय किंवा त्या रिपोर्टच्या सुरुवातीलाच सांगितलं की जे मिस्टर फ्लोरिन आहे की जे हेडमास्टर आहे ते स्कूलचे, ते काय करतात, एक लेंदी स्पीच जे आहे ॲड्रेस जो आहे तो देतात. बट वेल रिसिव्ड प्रेझेंटेशन, पण प्रेझेंटेशन मात्र खूप चांगलं असतं त्यांचं. वन आफ्टर अनादर ईच क्लास गिव्ज अ ब्रीफ रिपोर्ट ऑफ देअर प्रोग्रेस. आणि त्याच्यानंतर मग एक एक करून प्रत्येक क्लास जो आहे त्यांचा जो काही रिपोर्ट असेल, ठीक आहे, त्यांच्या प्रोग्रेसवरचा ते काय करतात, ते प्रेझेंट करतात. ठीक आहे. अँड थ्रू देअर चोजन रिप्रेझेंटेटिव्ह ऑन व्हॉट दे हॅव बीन स्टडिंग इन ईच सब्जेक्ट सो फार. म्हणजे प्रत्येक विषयामध्ये नेमकं ते काय शिकले, कशी डेव्हलपमेंट झाली, यासाठी प्रत्येक सब्जेक्टसाठी त्यांनी जे काही रिप्रेझेंटेटिव्ह जे काही प्रतिनिधी नेमले होते त्या थ्रू ते काय करतात, आपला जो काही रिपोर्ट जो आहे तो काय करतात, प्रेझेंट करतात. A panel of teachers is chosen for each class to answer any questions regarding the report submitted by the class. आणि जे काही रिपोर्ट जे आहे ते क्लास सबमिट करणार आहे त्याच्या रिगार्डिंग जर काही क्युरीज असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सोडवण्यासाठी, ते विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक पॅनल जे आहे ते पण काय केलं, प्रत्येक क्लाससाठी वेगळं नेमलेलं आहे. द लोवेस्ट क्लास बिगिन द फर्स्ट अँड इट इज ऑब्वियस दॅट as the students progress through the ranks there is a marked development in their ability to express themselves. आणि रिपोर्ट प्रेझेंट करण्याची सुरुवात जी आहे ती म्हटलंय ती सुरुवात काय झाली, जे काही लोअर क्लासचे स्टुडंट आहेत, जे काही खालच्या वर्गाचे स्टुडंट आहेत त्यांच्यापासून झाली होती. ठीक आहे. आणि याच्यात सांगितलंय म्हणजे जी प्रोग्रेस जी आहे तीच काय होती की हळूहळू आपल्याला बघायला मिळणार, म्हणजे लोअर क्लासचे स्टुडंट प्रेझेंट करणार, त्याच्यानंतर त्याच्या वरच्या क्लासचे स्टुडंट प्रेझेंट करणार. आणि अशा प्रकारचे जे काही डेव्हलपमेंट जे आहे त्या स्टुडंटमध्ये ती कशा प्रकारे झाली, त्यासाठी लोअर क्लासपासून काय केली होती, त्या रिपोर्टसाठी जे काही रिपोर्ट प्रेझेंटिंगची सुरुवात जी आहे ती केली होती. ठीक आहे. सो मिस्टर ब्रेथवेट्स क्लास बिंग द ओल्डेस्ट अँड वॉज द लास्ट टू प्रेझेंट देअर रिपोर्ट. आणि मिस्टर ब्रेथवेट जे आहे ते सिनियर क्लासला टीचिंग करत असल्यामुळे त्यांचा क्लासचा जो काही रिपोर्ट जो आहे तो काय त्या जो काही प्रोग्राम आहे त्याच्या एंडिंगला आहे. सो मिस जोसेफ बिगिन्स द हायेस्ट क्लास प्रोसिडिंग्स बाय क्लॅरिफाईंग दॅट द कॉमन थीम अंडरलाईंग ऑल द स्टडीज दिस टर्म इज इंटरडिपेंडन्सी ऑफ द मॅनकाइंड. आता मिस जोसेफ जे आहे, ठीक आहे, त्या काय करतात, सुरुवात करतात, सांगितलं तर हायेस्ट क्लास प्रोसिडिंग्स बाय द क्लॅरिफाईंग दॅट कॉमन थीम, म्हणजे जे काही कॉमन थीम जे असतील त्या क्लॅरिफाय करत त्या मिस जोसेफ जे आहे त्या रिपोर्टला सुरुवात करतात. आणि सांगितलं ऑल द स्टडीज दिस टर्म इज इंटरडिपेंडन्सी ऑफ द मॅनकाइंड, म्हणजे जे काही मॅनकाइंड जे आहे, ह्युमन बिंग्स आहे, याच्याच रिगार्डिंग त्यांचा जो काही टॉपिक आहे त्याच्यावरती मिस जोसेफ जे आहे ते सुरुवात करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं बघा, पॉटर स्पीक्स इन द फील्ड ऑफ मॅथ फोकसिंग हाऊ ग्रेटर अंडरस्टँडिंग इन द वर्ल्ड इज फॉस्टर बाय द यूज ऑफ कॉमन वेट्स अँड मेजर. त्याच्यानंतर पॉटर जो आहे तो काय करतो, अर्थमॅटिक्सवरती आपले जे काही व्ह्यूज जे असतील किंवा जो काही रिपोर्ट जो असेल तो
पब्लिश करतो की त्याच्यामध्ये तो सांगतो हाऊ दॅट ग्रेटर अंडरस्टँडिंग इन द वर्ल्ड दॅट इज फॉस्टर बाय द यूज ऑफ कॉमन वेट्स अँड मेजर्स, म्हणजे वेट्स आणि मेजर्स जे असेल म्हणजे किलोग्रॅम्स आणि पाऊंड याच्यातलं जे काही रिलेशनशिप जो आहे तो काय करतो, तो पॉटर जो आहे तो काय करतो, मांडतो. देन मिस पेग अँड जॅक्सन स्पीक ऑन जिओग्राफी, आणि मिस पेग आणि जॉक्सन जे आहे ते काय करतात, जिओग्राफीवरती आपला रिपोर्ट प्रेझेंट करतात. देन मिस डेअर अँड फरमॅन डिस्कस द सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी, आणि सांगितलं नेक्स्ट मिस डेअर आणि फरमॅन जे आहे ते काय करतात, फिजिओलॉजीवरती आपला जो काही रिपोर्ट जो आहे तो काय करतात, ते प्रेझेंट करतात. ठीक आहे. सो विथ द फरमॅन स्टिलिंग अ शो बाय द एक्झिबिटिंग अ मॉडल ऑफ अ ह्युमन स्केल्टन अँड स्ट्रेसिंग द क्लास कन्क्लुजन दॅट बेसिकली ऑल पीपल वेअर सेम. त्याच्यानंतर सांगितलं जो काही फरमॅन जो आहे तो काय करतो की त्याचं ज्यावेळेस रिपोर्ट प्रेझेंट करायचं असतो त्यावेळेस तो काय करतो की जे स्टेज असेल त्या स्टेजवरती तो स्केल्टन जो आहे तो स्केल्टन घेऊन येतो, आणि त्याच्या पाठीमागे त्याचं सांगण्याचं इतकंच इंटेन्शन असतो की ते स्केल्टन जे असतात, ठीक आहे, ते स्केल्टन सर्वांचे सेम असतात, आणि म्हणून त्यांनी सांगितलं बेसिकली ऑल पीपल वेअर सेम, सर्व ह्युमन बिंग जे आहे ते काय आहे, सारखेच आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे बघा, मिस डॉड रिपोर्ट्स ऑन हिस्ट्री. मिस डॉड जे आहे त्या काय करतात, हिस्ट्रीवरती रिपोर्ट जो आहे तो प्रेझेंट करतात. अँड मिस जोसेफ ऑन डोमेस्टिक सायन्स, आणि मिस जोसेफ जे आहे त्या काय करतात की जे काही डोमेस्टिक सायन्स आहे याच्यावरती आपला जो काही रिपोर्ट असेल इयरली तो काय करतात, ते प्रेझेंट करतात. देन देनम क्रिएट्स अ स्टर बाय स्पीकिंग ऑन रिक्वायर्ड सब्जेक्ट ऑफ पीटी. त्याच्यानंतर देनम काय करतो, आपला रिपोर्ट जो आहे तो प्रेझेंट करतो, पण तो मात्र सगळीकडे ते ॲटमॉस्फिअर जो आहे ते स्टर म्हणजे विस्कळीत करून टाकतो. ठीक आहे. ते विस्कळीत करत असताना तिचा जो सब्जेक्ट आहे की पीटीवरती जो आहे तो आपले काय करतो, पीटी अँड गेम्स, अँड कंप्लेनिंग दॅट द क्लास वॉज इल कन्सिव्ड अँड पॉइंटलेस. आणि तो सांगतो की जे काही पीटी आणि गेम जे आहे, ठीक आहे, याच्यावरती आपला रिपोर्ट ज्यावेळेस प्रेझेंट करतो त्यावेळेस सांगतो की हे जे काही टाइम टेबल असेल किंवा जे काही पीटी आणि गेमसाठी जो काही वेळ दिला इट इज, हा टॉपिक जो इट इज कम्प्लिटली इल कन्सिव्ड अँड पॉइंटलेस, त्याच्यामध्ये कुठलाही पॉईंट नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, then Mr. Watson and Mrs. Dale Evans and Miss Phillips are chosen at a random to answer the student questions arising from their senior presentations. आता मिस्टर वेटसन असेल किंवा मिस डेल इव्हन्स आणि मिस फिलिप्स जे आहे यांना मात्र काय केलं, त्या पॅनलमध्ये निवडले गेलं होतं की ज्या काही विद्यार्थ्यांची क्युरीज असतील त्या विद्यार्थ्यांच्या क्युरीज सोडवण्यासाठी त्यांना मात्र काय केलं गेलं होतं, निवडलं गेलं होतं त्या ज्युरी मेंबर म्हणून, की जे काही क्युरीज असतील की ज्या विद्यार्थ्यांना मनामध्ये ते रिपोर्ट प्रेझेंटेशन निर्माण झाले असेल त्यांचे उत्तर देण्यासाठी. सो व्हेन देनम परस्यूज हिज इन्क्वायरी on the necessity of requiring all students to take PT, so Mr. Watson responds quite ridiculously. आणि ज्यावेळेस देनम जो आहे तो काय करतो की त्याचा मुद्दा जो आहे पीटी आणि गेम्सची रिगार्डिंग त्याचा मुद्दा ज्यावेळेस मांडतो त्याचं उत्तर मात्र जे काही मिस्टर वेटसन जे आहे ते मात्र एकदम हास्यास्पद उत्तर देतात, कारण की त्यांना कुठल्याही प्रकारचं नॉलेज जे आहे किंवा कुठल्या प्रकारचं उत्तर किंवा ते नॉलेज जे आहे ते मात्र त्यांना नसतं, आणि म्हणून रेडिक्युलसली ते उत्तर देतात, ट्राईंग टू ब्लस्टर हिज वे आउट ऑफ द सब्जेक्ट. अँड ब्लस्टर हिज वे, ब्लस्टरचं मीन आहे बडाय मारणे, मग तर कुठली तरी बढाई मारायची म्हणून काय करतात ते जे आहे उत्तर जे आहे ते काय करतात, देऊन टाकतात. अँड ऑफरिंग नो कोहेरंट आर्ग्युमेंट, म्हणजे कुठल्याही प्रकारचं कोहेरंट आर्ग्युमेंट जे आहे की विद्यार्थ्यांना पचलं असं उत्तर ते जे आहे मिस्टर वेटसन जे आहे ते देत नाही. अनएक्सपेक्टेडली द क्वाईट अँड हेजिटंट मिस फिलिप स्टेप्स इन अँड गिव्ह द स्टडी डिफेन्स ऑफ दॅट प्रॅक्टिस. पण अनएक्सपेक्टेडली म्हणजे अपेक्षित नसताना सुद्धा काय करतात, ज्या मिस फिलिप जे आहे त्या मात्र काय करतात, मध्यस्थी करतात, आणि देनमचा मुद्दा जो आहे तो एकदम व्यवस्थितपणे काय करतात, तो हाताळतात, डिफेन्स करतात त्याला. And Denham, knowing that he has been outwitted, has no choice but respectfully that sees his hated protest. आणि मग त्याच्यानंतर देनमच्या लक्षात येतं की आपण जे काय करतो हे आउटविटेड थकणे, दमणे, त्याला असं लक्षात येतं आता आपण आपला मुद्दा जो काही मांडला यामुळे आपण काय झालं, दमलोय, कारण की आपण किती एक्सप्रेस केलं तरी आपल्याला जे काही समाधानकारक उत्तर जे आहे ते मिळणार नाही, आणि म्हणून तो काय करतो की दॅट चॉईस बट रिस्पेक्टफुली चीजचा मीन आहे शेवट करणे, मग काय करतो तो शेवट माघार घेतो. अँड दॅट हेटेड द प्रोटेस्ट. सो ब्रेथवेट इज इमेन्सली सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स ऑफ हिज क्लास, की जे बाकीच्या स्कूलने ज्या विद्यार्थ्यांना काय केलं गेलं होतं की रिजेक्ट केलं गेलं होतं, ॲरोगंट विद्यार्थी होते, त्यांचं बिहेवियर चालू नव्हतं, पण असे विद्यार्थी एवढं नॉलेजेबली काय करतात, एवढा चांगला रिपोर्ट प्रेझेंट करतात, हे बघून आपले जे काही रायटर आहे ब्रेथवेट यांच्या मनामध्ये मात्र त्यांना काय होतं की एकदम सॅटिस्फॅक्शन, त्यांना इमेन्सली सॅटिस्फाईड आहेत ते, म्हणजे खूप समाधान वाटतं त्यांना की आपण असे विद्यार्थी जे आहे ते घडवलेले आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारची जे काही स्टोरी जी आहे किंवा एक्स्ट्रॅक्ट जो आहे तो आपल्याला दिला आहे, त्याचं सिनॉप्सिस जे आहे ते आपण बघितलं आहे. ठीक आहे. आता ॲक्च्युअल नॉवेल काय आहे लाईन बाय लाईन आपण ती नेक्स्ट बघणारच आहोत. ठीक आहे. तोपर्यंत रिगार्डिंग सिनॉप्सिस रिगार्डिंग जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही अडचणी असतील, तर तुम्ही मला ते या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच.